ठिकाणी परत एकदा संयोजकाच्या आयोजकाचा आभार आणि मला या संयोजकांनी बोलायला संधी दिली त्यामुळे तुमचे आभार. इथून पुढचे चांगले सामने व्यवस्थित होतील आणि बापूंच्या वाढदिवसाला आपण सगळ्यांनी या ठिकाणी शुभेच्छा देऊया. बापूंना उदंड आयुष्य लावो, बापूंना 100 पार करो बापूंची आणि या पुरंदरला बापूंची फार गरज आहे त्यामुळे त्यांना चांगलं आरोग्य लाभो हीच या ठिकाणी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तुम्ही सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यानंतर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो. एका बाजूने पुरंदर वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूने पानवडी. या 2 संघांमध्ये लढत क्रमांक 2 रंगली जाते. मी मात्र थांबेल, तुम्ही थांबू नका. यानंतरचा लेखा जोखा ऐकण्यासाठी जाऊया आमचे समालोचक मित्र आणि आंबेगाव तालुक्याचा बुलंद आवाज अलंकार बानकिले सर यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो 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 शेख. पुरातन काळात नांदत होती सुखात सारी प्रजा, म्हणून म्हणती छत्रपती शिवराय माझे. जाणता राजा राजांना प्रथमतः मानस वंदन करील. आजच्या दिवसातील आपण पाहतोय दुसऱ्या सामन्याकडे जातोय. तोली माथभर संघ आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळत आहेत. पुरंदर वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात प्रवीण शेठ लोळे प्रतिष्ठान पानवडी. असा सामना तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. प्रथमतः नाणेफेकीचा गोल जिंकला पुरंदर वॉरियर्स संघाने, जो आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. हा चेंडू आपण पाहतोय वेगवान पाहायला मिळतोय. 12 मॅन झाला ताबडतोब. 12वे खेळाडू अद्यापही नाही. पानवडी संघाची या ठिकाणी आहेत. क्षेत्ररक्षण करणारा संघ पुरंदर वॉरियर्स. 12वे खेळाडू चला ताबडतोब. 6व्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरेख पाहायला मिळतोय. चेंडू पहा मैदानाच्या आतमध्ये टॉट येताना पाहायला मिळतोय. संघाच्या धावफलकावरती 1 धाव जे आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहे. संघाचा श्रीगणेश झालेला आपण पाहिलं 1 धाव तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती आहे. सलामीची ताकदवर जोडी सोमनाथ आणि अमोल ही जोडी तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. ताकदवर जोडी जी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर गोलंदाजीच्या मार्गवरती आपण पाहतोय पहिलं षटक घेऊन आलाय पुरंदर वॉरियर्स संघाकडनं. 12वा खेळाडू पुरंदर वॉरियर्स. शेवटची सूचना हा चेंडू आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनला खेळला. इथं काय घरट सोडलं आणि पहा बलिदान जीवदान दिलं गेलं. क्रिकेट मधील आत्महत्येचा शिकार फलंदाज अमोल या ठिकाणी बाद. अमोलला आपण पाहतो या ठिकाणी परतवले गेलं. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक चालू असताना आपण पाहतोय अमोल या ठिकाणी बाद होतोय. 1 धाव जी स्कोर कार्ड वरती आहे. फार मोठा धक्का आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. नवीन फलंदाज आता कोण येणार मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय. प्रसाद आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक चुकीचा कॉल सांगायला किती महागात ठरला पहा मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट थर्डमॅनचं क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल. चांगली फेकी मिळाली. यष्टिरक्षकांनी देखील चांगलं पिकअप केलं गेलं आणि पहा इथं फलंदाजाला आपण पाहतोय माघारी परतवले गेले. गोलंदाजी जर पाहायला गेली पहिलं षटक देखील सुरेख पाहायला मिळते गोलंदाजीच्या मार्गवरती. जो गोलंदाज जर पाहायला गेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. आकाश आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती आलाय. जाऊया पुन्हा एकदा. आकाश तयार. समोरच्या बाजूला आपण पाहतोय आता प्रसाद तयार असेल. हा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये टॅप करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा एक सिंगल येईल. संघाचे धावफलक आपण पाहतोय 2 धावा. 4 षटकांचा सामना तुम्ही पाहताय. 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक षटकामध्ये आता तुम्हाला जी हाणामारी करायची आहे. आकाश तयार असेल पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती. हा चेंडू आपण पाहतोय डॉट. पहिलं षटक लाज जवाब अप्रतिम पडलं जाते आकाशच्या मार्कवरती आपण पाहतोय जे पाहायला मिळतंय. आणि संघाच्या धावफलकावरती फक्त आपण पाहतोय 2 धावा ज्या आपण पाहतोय पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक संपलं. फक्त 2 खर्च केल्यात. अक्षरशः स्वस्त षटक पाहायला मिळतंय.
दुसरं षटक आपण पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये कुणाला पाचारण केलं जाते, गोलंदाजी कोणाच्या हातामध्ये दिली जाणार हे देखील पाहणं महत्वाचं असेल, कारण की 4 षटकं तुमच्याकडे आहेत, तिथं फक्त तुम्हाला हाणामारी आणि एकमेव अस्त्र असं मैदानाच्या आतमध्ये. षटकार चौकार तुम्हाला फक्त आज दाखवायचे, प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मोठे फटके खेळायचे. निर्णायक षटकाला आपण पाहतोय आता सुरुवात होणार. दुसरं षटक जे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आता मार्गस्थ होईल. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय बदलाव पुन्हा एकदा पाहायला मिळेल. दोन्ही संघ जर पाहिले गेलं, सर्व जर पुरंदर वॉरियर्स खेळाडू जर पाहिले गेले किर्लोस्कर कंपनीमध्ये कार्यरत आहेत. सर्व मित्रपरिवार आज कंपनीतून वेळात वेळ काढून आज स्पर्धेचा आनंद घेताना खेळताना देखील पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला युवा खेळाडूंचा संघ आहे पानवडी संघ. संघाचे संघ व्यवस्थापक जर पाहिले गेले प्रवीण लोळे सरांचा संघ तुम्ही पाहता आज खेळतोय, त्यांना देखील शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. गोलंदाजीच्या मार्गावरती आपण पाहतोय पवन आता गोलंदाजीसाठी तयार होतोय. दुसरं षटक घेऊन आलंय आपल्या संघासाठी, पाहायचंय काय कामगिरी होणार आहे. पवन तयार असेल समोरच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी. जाऊया पुन्हा एकदा. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय स्ट्राईक एंड वरती सोमनाथ आणि प्रसाद ही जोडी आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद स्ट्राईक वरती आहे, जो आपण पाहतोय नवीन फलंदाज आता ऑन स्ट्राईक असणार आहे. याआधी तुम्ही पाहिलं अमोलला बाद केलं रनआउटच्या स्वरूपात. प्रसाद आलाय डाव सावरण्यासाठी, पाहायचं काय कामगिरी करेल. पवन समोरच्या बाजूला तयार. वेळ वाचवा, वेळ इतका वेळ लावायचा नाही. गोलंदाज तयार. हा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. धाव घेण्याचा प्रयत्न करायचा होता, नकार जो पाहायला मिळाला, नकार आला मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहताय टॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन अनुभवी पंचांची जोडी तुम्ही पाहता आज मैदानावरती आहे. सचिन विंदड सर आणि राहुल सर दोन्ही पंचांच्या भूमिकेत आज तुम्हाला पाहायला मिळतील. दोन्ही पंचांचं मनपूर्वक स्वागत. ताकदवर लढती तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये सुरू झाल्यात. पाहायचे पुन्हा एकदा पवन तयार. हा चेंडू पहा, बॅटची एज इथं क्षेत्ररक्षक आपण पाहतोय दूरवरती राहिलेत. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित होत आहेत माजी सभापती पंचायत समिती पुरंदर तालुका आदरणीय अतुलदादा मस्के आणि त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होतोय. सर्वांचं पुरंदर शिवराज चषक 2021च्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. पवनची गोलंदाजी जर पाहिली गेली, पवन देखील इथं आगीची गोळी फेकताना पाहायला मिळतोय. कारण की आपण पाहतो इथं फलंदाजांच्या बॅटवरती आज चेंडू येताना पाहायला मिळत नाही. चेंडू आपण पाहतोय वाईड देखील असणार आहे. अतिरिक्त धावाने धावफलक वाढलं, 4 धावा फक्त स्कोर कार्ड वरती आहे. ताकदवर खेळ आता तुम्हाला करावा लागणार आहे. महत्वपूर्ण सामने तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं, त्यामध्ये धावा आल्या नाही. आता इथून पुढे तुम्हाला फक्त आणि फक्त हाणामारी करायची. 4 षटकांमध्ये तुम्ही किती जास्तीत जास्त धावा इथं उभ्या करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. यावेळेस चेंडू पहा बिग हिट केला. इथं क्षेत्ररक्षक थोडासा अडखळेल, चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. येतोय चौकार. चौकारानं आपण पाहतोय संघाची धावसंख्या वाढली, 8 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. यानंतरचा होणारा सामना वाल्ले विरुद्ध BM सासवड. कॅप्टन चला ताबडतोब नाणेफेकीचा गोल आपण करणार आहोत. वाल्ले विरुद्ध BM सासवड. षटक क्रमांक तुम्ही पाहताय 2 सुरू झाले. आतापर्यंत धावफलकाला आपण पाहतो विराम होता. इथं चौकार आलाय, जो आपण पाहतोय सोमनाथच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. या सामन्यातील पहिला चौकार जो आता इथं वसूल केला गेलाय. आक्रमण कोणावरती असेल? पवन वरती, जे पाहायला मिळते. पुन्हा एकदा तो समोरच्या बाजूने समालोचक एंडच्या बाजूने तयार असेल. यावेळेस चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑनला खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, एक सिंगल आली, दुसरीला प्रयत्न होणार का? इथं बराच वेळ छेडछाड. तोपर्यंत आपण पाहतोय दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न आहे. जिथे 1 द्यायची तिथं 2 येत आहेत. संघाला अडचण निर्माण होणार आहे. तुम्हाला 1 धाव वाचवावी लागेल एका धावेमुळे. या आधीचा सामना आठवा, 1 चेंडू 2 लागत असताना एका धावेमुळे एका संघाला सामना सोडावा लागलाय. ही 1 धाव किती महत्वाची आहे ना. क्रिकेटमध्ये सर्व खेळाडूंना विचारा, या आधी जो सामना झाला त्या संघाला. क्रिकेट 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 अनिश्चितीने भरलेला खेळ तुम्ही पाहताय. क्रिकेट हा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. टॉट वाल्य संघनायक चला ताबडतोब. BM सासवड संघनायक देखील आलेला आहे. नाणेफेकीचा गोल आपण करणार आहोत. नाणेफेकीचा गोल आपण पाहतोय मान्यवरांच्या हस्ते पुन्हा एकदा संपन्न होईल. आजच्या दिवसातील 3ऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा गोल आपण करतोय.
हा चेंडू देखील पुन्हा एकदा कार्पेट फटका आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्रक्षक लॉंग ऑनचा चेंडूवरती येईल. एक सिंगल आता नकार जो पाहायला मिळतोय सोमनाथचा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. इथं चेंडू निसटलाय. इथं काय पहा पुन्हा एकदा ती चूक आणि पुन्हा एकदा रूपांतर होईल फलंदाज धावबाद. प्रसाद आपण पाहतोय जशी चूक अमलकडनं पाहायला मिळाली तशीच चूक आता दुसऱ्या बाजूने प्रसादनं देखील केली आहे आणि इथं विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये येईल. अमोल आपण पाहतोय आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रसाद देखील आपण पाहतोय रनआउट झाला. संघ फार अडचणींना सामना करतोय आज पानवडी संघ. संघाच्या धावफलकावरती आपण जर पाहिले गेले 11 धावा स्कोर कार्ड वरती आहे. दुसरं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि संघाच्या धावफलकावरती फक्त 11 धावा. उर्वरित पहिल्या डावातले 12 चेंडू जे आपण पाहतोय बाकी असतील. नाणेफेकीचा कॉल आपण करतोय. आदरणीय माजी सभापती पंचायत समिती पुरंदर तालुका अतुलदादा मस्के साहेबांना विनंती करण्यात आली. सचिन शेठ शिंदे साहेब आपल्याला देखील विनंती करेल या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल संपन्न करतोय. वाल्य विरुद्ध BM सासवड. जाऊया गोलंदाज नवीन पाहायला मिळेल. पुन्हा एकदा तयार किरण. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची एज. इथं काय झेल सुटला. इस बार क्या छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. BM 11 सासवड संघ नाणेफेक जिंकला. निर्णय आपला त्वरित कळवा. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवरती. तुम्ही पाहता किरण सज्ज असेल समोरच्या बाजूला. काय कामगिरी आपण पाहतो किरणकडनं केली जाते. समोरच्या बाजूला डावखुऱ्याचा आक्रमक खेळाडू अमोल आता मैदानाच्या आतमध्ये काय कामगिरी करेल पाहणं महत्वाचं असेल. कारण की आता संघाची जबाबदारी वाढली आहे. 2 फलंदाज माघारी पाठवलेत. गोलंदाज आज पुरंदर वॉरियर्स इथं धार लावताना पाहायला मिळत आहे. हा चेंडू देखील हवेत होता. चेंडू परफेक्ट बॅटवरती आला नाही. मिस टाइम फटके आपण पाहतोय आज बॅटमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. पानवडी संघ आपण पाहतोय थोडासा अडचणीत आलाय. इथं अडचणीत आता सोमनाथला बाहेर काढावं लागेल. कारण की त्याच्याकडे अनुभव आहे, आत्मविश्वास आहे, स्वतःवरती सामने खेचून आणण्याची ताकद आहे. ती ताकद आज त्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवायची. तर गोलंदाज किरणला इथं डॉट चेंडूचा पुन्हा एकदा पाऊस पाडावा लागेल. जी याआधी गोलंदाजी तुम्ही पाहिली आकाश आणि पवननी गोलंदाजी केली ती गोलंदाजी पुन्हा एकदा करावी लागणार आहे. कारण की हाणामारीच्या षटकाला आता सुरुवात झाली आहे. गोलंदाज किरण तयार. यावेळेसचा चेंडू लाजवाब अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाला आपण पाहतोय उभं करण्यामध्ये बेड्या ठोकण्याचं काम आज गोलंदाज करताना पाहायला मिळत आहेत. मंजिल मिले या ना मिलो ये तो मुकद्दर की बात है मगर कोशिश भी ना करे ये तो बहुत गलत बात है. प्रयत्न करावे लागतील मित्रांनो. आज तुम्हाला लढावं लागणार आहे. डू और डायची लढती आहे. प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला विजय मिळवायचा आहे. हा चेंडू देखील फटका फसला. चेंडू हवेत असेल. हा झेल निर्णायक आहे. सोमनाथचा झेल सुटला. पहा 2 जीवदान आपण पाहतोय या ठिकाणी दिली गेली. हा झेल फार निर्णायक होती मंडळी. कारण की सोमनाथ असा खेळाडू आहे जो संघाचं धावफलक वाढवणारा खेळाडू आहे. जो आता इथं होत्याचं नव्हतं करणार आहे. त्याला इथं जीवदान पाहता किती मागे ठरेल येणारा काळात आपल्याला सांगेल. 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जातील. 2 धावा देखील मिळणार आहेत. कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचा फार महत्वाचा नियम आहे जो तुम्हाला आज कॅच घ्यावे लागतील. आणि यावेळेस फुलटॉस चेंडू पहा. इथं आगीवरती मीठ सोडलं जाईल. गेला सरळ सीमापार षटकार. हे असतं क्रिकेट जे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. काय फटकेबाजी पाहायला मिळते. याआधी तुम्ही पाहिलं त्याचा झेल सुटला. त्यानंतर काय प्रहार मैदानाच्या आतमध्ये होतोय. हे असतं क्रिकेट. मी काय म्हणलो तो होत्याचं नव्हतं करणारा हा खेळाडू आहे सोमनाथ. तो आता इथं रंग बदलतोय. किरण तयार. यावेळेस देखील आपण पाहतो चेंडू खेळला डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूवरती येईल.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चौथं सुरू झालंय. यावेळेस देखील बॅटची एज इथं धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. फलंदाज आपण पाहतोय नॉट आउट आपण पाहतोय. पंचांनी खेळवले गेले. एक सिंगल इथे संघाच्या धावसंख्येमध्ये एकने भर पडतीये. 22 धावा स्कोर कार्ड वरती ज्या पाहायला मिळतात. 22 रन्स जे स्कोर कार्ड 23 धावा आपण पाहतोय संघाच्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. चौथं षटक अंतिम षटक सुरू झाले. गोलंदाजीच्या मार्गवरती ललित वरती आपण पाहतो विश्वास दाखवलाय. ललित इथं हाणामारीचं षटक टाकतोय. ललित आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवरती सज्ज होईल. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत. हा चेंडू पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता डायरेक्ट हिट आणि इथं पहा बार बचावला. जीवदान आपण पाहतोय आज किती मिळाली. त्यानंतर इथं सोमनाथ आपण पाहिलं रंग बदलताना त्यानं आता धावफलकाला वेग लावायला सुरुवात केली आहे. संघाच्या धावफलकावरती 24 धावा आहेत. अंतिम षटक सुरू आहे. हे हाणामारीच्या षटकात आता पाहायचंय कशा धावा वसूल केल्या जात आहेत. गोलंदाजीच्या मार्गवरती पुन्हा एकदा ललित तयार. शांत करणारा सामना आपण पाहतोय. पानवडी विरुद्ध पुरंदर वॉरियर्स असा सामना तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा चेंडू देखील फुलटॉस आणि इथं कुठली चूक सोमनाथ करणार नाही. चेंडू गेला सरळ सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. चौकारानं आपण पाहतोय संघाची धावसंख्या देखील वाढली. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले गेले तब्बल 28 वरती. म्हणजे एक जीवदान पास सोमनाथला जीवदान दिलं. त्यानंतर तो एक षटकार एक चौकार खेळून गेला. जर तिथं झेल झाला असता तर ह्या धावा देखील वाचल्या असत्या. हे असतं क्रिकेट. हा डावपेच तुम्हाला खेळला आज महत्वाचा आहे. आज तुम्ही जर लढले तर तुम्ही नक्कीच बक्षीस पात्राच्या फेरीपर्यंत जाणार आहात. आज जर पराभूत झाले तर या वर्षभर तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. काय कामगिरी आपण पाहतो होणार. गोलंदाज आपण पाहतोय कॅप मध्ये चेंडू फटकेबाजी करताना पाहायला मिळाला. फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजावरती आक्रमण करताना पाहायला मिळतोय. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. अजून 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकणं बाकी आहेत. सोमनाथ समोरच्या बाजूला तयार. हा चेंडू फुलटॉस. इथं काय फुलटॉस चेंडूचा खेळलेला बंगाली रसगुल्ला येतोय षटकार चेहरान. षटकारानं आपण पाहतोय धाव फलकाला आता इथं वेग लावला गेला. संघाचं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं 34 वरती. आता इथं फायटिंग स्कोर उभा झालाय. किती भयानक वादळ आहे. मी काय म्हणलो तो हे वादळ जर इथं टिकलं तर सोमनाथ इथं हाणामारी करणार यात मात्र शंका नव्हती. आणि ती हाणामारी आता सुरू झाली आहे. काय कामगिरी आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करावं लागेल ललितला. मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ पहा बाहुबली इथं षटकारा चौकारांचा पाऊस पाडायला सुरुवात करतोय. ह्या चेंडू देखील पहा बिग 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 गेला लगोपाठचा. येतोय दुसरा षटकार. संघाच्या धावफलक जाऊन पोहोचलं गेलं तब्बल 40 वरती. ह्या षटकार आपण पाहतोय 2 षटकार 1 चौकार. सर्व चेंडू फुलटॉस आलेत आणि त्यावरती आपण पाहतोय किती मोठी हाणामारी होताना पाहायला मिळते. 3 षटकार अक्षरशः स्वस्त धावा होत्या. ह्या षटकात महागाईला आग लागली आहे. कमबॅक करावं लागेल ललितला आपण पाहतोय. आता इथं हॅट्रिक बॉल देखील असणार. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण पाहतोय सोमनाथ आलाय. सोमनाथचं जीवदान आता प्रेक्षक राजा म्हणत असेल किती महाग ठरलं. तुम्ही पाहताय आता येणाऱ्या काळाने आपल्याला सांगून गेलाय. क्रिकेटचं मैदान म्हणलं की जीवदान देऊन चालत नाही. प्रतिस्पर्धी कधी आपल्यावरती तुटून पडतील सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला आज संघर्ष पानाला लावायचा. आज उत्कंठ शिकेल असणार. आज आपल्या गावचं नाव रोशन करायचं या पुरंदर शिवराज चषकामध्ये. तो संघ कोणते असतील शेवटच्या सत्रामध्ये आपल्याला 2 संघ मिळणार आहेत. परंतु ते कोणते त्यासाठी आजचा हा थरार पुन्हा एकदा रंगतोय. गोलंदाज तयार. हॅट्रिक बॉल. हा चेंडू देखील आपण पाहतोय परफेक्ट बॅटवरती आला नाही. इथं विकेटचं पतन. एक इनिंग संपली. एक डाव संपला. प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहतोय पानवडी संघानं बनवल्या त्या
40 धावा आणि 41 धावसंख्येचं आव्हान आता दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असेल पुरंदर वॉरियर्स संघासमोर. ताबडतोब चला क्षेत्ररक्षण लावायचे, अजिबात वेळ घ्यायचा नाही. सासवड संघ नाणेफेकीचा कोल जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण पाहतोय बीएम सासवड संघाने घेतलाय. आमंत्रित केले दुसऱ्या बाजूला वाल्य संघाला फलंदाजीसाठी. यानंतर तयार राहतील याची नोंद घ्या. वेळ लावायचा नाही अजिबात. आज भरपूर सामने आहेत. आयोजक कमिटीकडून तुम्हाला वारंवार सूचना आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्या ताबडतोब. बॅट्समन चला ताबडतोब. चला ताबडतोब. चला ताबडतोब विनंती असेल. फलंदाज चला, वेळ लावायचा नाही अजिबात. सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. बॅट्समनचं नाव कळवा. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय निलेश शेठ मेत्रे आणि त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज देखील आपण पाहतोय तमाम क्रीडा रसिक मैदानावरती येताना पाहायला मिळतील. आज देखील मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये आहेत. 4 संघ तर आतापर्यंत आपण पाहतोय क्वार्टर फायनल मध्ये जाऊन दाखल झालेत. अजून 4 संघ क्वार्टर फायनल मध्ये जाणं बाकी आहे. निखिल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आलाय. टेनिस क्रिकेटचा ब्लास्ट आता तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आदेश आकाश आपण पाहतो ही जोडी तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये असेल. रेटिंग क्रेजवरती आपण पाहतोय आकाश असेल. तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय अमोलनं पहिलं षटक घेतलंय जो गोलंदाजीच्या मार्कवरती येतोय. रफ्तार का राजा गोलंदाजी करेल पहिलं षटक घेऊन आलाय. 6व्या मैदानाच्या आतमध्ये निखिल समोरच्या बाजूला आहे. सामन्याला सुरुवात, गोलंदाज तयार. अमोल दुसऱ्या इनिंगला सुरुवात होती आहे. हा चेंडू आपण पाहतोय लोअर फुल टच होता, बॅट वरती आला नाही. इथं तोफा दिला होता पहिल्या चेंडूवरती. आपण पाहतोय गॅप मध्ये खेळायचा होता, डान्सिंग डाऊन द चेंडू खेळण्याचा प्रयत्न जो आपण पाहतो फसला गेला. क्षेत्ररक्षक आदेश चेंडूवरती त्याला पाहायला मिळालं. एक सिंगल आली, संघाचं खातं खोललं जाईल. पाठलाग जर पाहायला गेलं 41 धावसंख्येचा सुरू झालाय. ताकदवर जोडी दुसऱ्या बाजून देखील आली. निखिल आणि आकाश ही तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्या वेळेला गोलंदाज गोलंदाजी करेल त्यावेळेला मागून कोणीच आवाज देणार नाही याची नोंद घ्या. कॉन्सन्ट्रेशन बिघडवायचं नाही. जाऊया पुन्हा एकदा. अमोल तयार. हा चेंडू आपण पाहतोय खोदून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर इथं फोडला जाईल. चेंडू गेला सरस मार्शेला बाय बाय करत येतोय चौकार. आकाशच्या बॅट मध्ये आपण पाहतोय मोठमोठे फटके यायला सुरुवात झाली. चौकार खेळलाय. पहिला चेंडू या सामन्यातला तो खेळतोय आणि चौकार येताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव पाहायला मिळतोय. इकडे एका बाजूला आपण पाहिलं सोमनाथला जीवदान दिलं, त्याने इथं धावेचा पाऊस पाडला. तीच फलंदाजी आता निखिलला करायची आहे जो टेनिस क्रिकेटचा ब्लास्ट आहे. दुसऱ्या बाजूने फार मोठी संघाची ताकद आहे. तरी आकाश आपण पाहतो एक वंडर बॉय युवा खेळाडू आज काय कामगिरी करेल त्याच्याकडे देखील सर्वांच्या नजर असतील. अमोल पुन्हा एकदा तयार. हा चेंडू देखील आपण पाहतोय सुरेख आदेश चेंडूवरती आला. क्षेत्ररक्षण सुरेख असेल जे आपण पाहतो एक सिंगल घेतली गेली. इथं बॅकअपला क्षेत्ररक्षक पहा चुका आणि चुका.
ह्या धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील. आठवा आजच्या दिवसातील पहिला सामना. एक चेंडू 2 लागत असताना एक संघ आज माघारी गेलाय. ती एक धाव किती महत्वाची होती. ह्या चुका झाल्यात, ह्या चुका आता कमी कराव्या लागणार आहे. यावेळेसचा चेंडू आपण पाहतो पंच दंडित करतील. वाईट चेंडू, अतिरिक्त चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. अमोल आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती आहे. खेळाडूंना एक सूचना करेल, ज्यावेळेला गोलंदाज गोलंदाजी करेल त्यावेळेला आवाज कुणी देणार नाही. यावेळेस देखील आपण पाहतोय लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल, दुसरीला प्रयत्न होणार का? प्रयत्न नकार. नकार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आला. 9 धावा संघाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. ताकदवर सामना आपण पाहतोय. 41 धावांचा पाठलाग सुरू झालाय. अमोलची गोलंदाजी तुम्ही पाहताय. तो पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय जो मैदानाच्या आतमध्ये आहे. हा चेंडू देखील पॅडल स्वीप करायचा आहे. चेंडू हवेत, आदेश पाहायचा. चेंडू पर्यंत पोहोचला नाही. क्षेत्ररक्षण झाले गेलंय. बऱ्याच वेळा आपण पाहतो चेंडूकडे पाहत होता, असं वाटलं होतं जेल होतो की काय, परंतु दूरवरती राहिला आणि संघाच्या धावफलकामध्ये 2 ने देखील भर पडेल. 11 धावा एक चांगली सरासरी म्हणावी लागेल पुरंदर वॉरियर्स संघाकडनं पाहायला मिळते. पानवडी संघाला क्षेत्ररक्षणामध्ये ताकद लावावी लागेल, कारण की प्रत्येक षटकामध्ये 10 बनवायच्या होत्या. 11 तर आतापर्यंत आल्यात. अजून षटकातले चेंडू बाकी आहेत. यावेळेस चेंडू फटका फसलाय. हा झेल निर्णायक असेल. इथं झेल सुटला. पहा इथं जेवदान पहा आता कुणाला दिलंय. जो निखिल होत्याच नव्हतं करणारे त्याला आपण पाहतोय या ठिकाणी जेवदान दिले गेलंय. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय आनंद शेठ फुले, निलेश शेठ मेत्रे, आकाश शेठ गिरमे या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतंय दुपारच्या सत्रामध्ये. सर्वांचं पुरंदर शिवराज चषक आणि माननीय नामदार विजयबापू शिवतार साहेबांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. पहिलं षटक आपण पाहतोय. झेल फार निर्णायक होता, कारण की अनुभव फार आहे निखिलकडे. आपण पाहतोय ताकद आहे संघाची. पहिल्या षटकात तब्बल आल्यात 13 धावा. पहिल्या षटकात तब्बल कुठल्या गेल्या. चांगली सरासरी पाहायला मिळते पुरंदर वॉरियर्स कडनं. 41 धाव्यांचा पाठलाग आपण पाहतोय. शेवटच्या 18 चेंडूने आपण पाहतोय 28 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. सामना आपण पाहतोय ओढून आणण्याचा प्रयत्न होतोय. गोलंदाजीच्या मार्गवरती आपण पाहतोय आदेशवरती आता विश्वास दाखवलाय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय नेताजी मित्रमंडळ देखील या ठिकाणी सर्व परिवार मित्रपरिवार संघ उपस्थित राहिले, त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. वेळ वाचवा वेळ. गोलंदाज तयार. आदेश आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती आलाय. हा चेंडू फुल टॉस होता. चेंडू गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न आहे. क्षेत्रक्षेत्र दूरवरतून येते. एक धाव पळून पूर्ण. दुसरीला प्रयत्न देखील झाले. हा सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. जे वापर पाहतोय फेकी देखील सुरेख आहे. बाउंड्री लाईनच्या क्षेत्रक्षेत्राचं कौतुक करावं लागेल. चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य तुम्ही पाहताय. बाउंड्री लाईन वरून सुरेख थ्रो केला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकात 13 आला. आदेशला इथं आता विराम लावायचं, कारण की ही जोडी आता आकाश आणि निखिल इथं सेट झाली आहे. धावा येत आहेत संघासाठी. हा चेंडू देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. नो, इथं नो चेंडू होता. विकेट मला वाटतं विकेटच्या बाहेर चेंडू पडला असा पंच कळवतोय. नो चेंडू आहे. आता फ्रीट असेल जे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो नवीन नियमावली जी जाहीर झाली, त्यामध्ये हा एक निर्णय घेतला गेला. जर विकेटच्या बाहेर चेंडू पडत असेल तर तो डायरेक्ट नो दिला जाईल. आणि पहा आज देखील पंच सचिन भिंताडे सर किती चाणक्य आहेत, इथे कळवतायत नो आहे. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा वाईट. अतिरिक्त चेंडू तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. हे संघाला परवडणार नसतील. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहे. दबाव दडपण आज तुम्हाला जाणवेल. पानवडी का दुसऱ्या बाजूला पुरंदर वॉरियर्स. कोण जिंकणार हा सामना? आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आकाशने देखील आपण पाहिलं चौकारानं संघाला सुरुवात करून दिली. तो स्ट्राईक एंड वरती आहे. हा चेंडू आपण पाहतोय हलक्या तरी खेळला. क्षेत्रक्षेत्रावर येतोय सोमनाथ. पहा एक धाव पळून पूर्ण. इथं क्षेत्रक्षण सुरेख आहे. सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढली. आतापर्यंत आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 18 धावा. तर आता जीवदान मिळाला निखिल, जो आता आपण पाहतोय समोरच्या बाजूला आहे. जीवदानाचा फायदा घेणार का पाहिजे आता मैदानाच्या आतमध्ये. जी फलंदाजी आधी एक जीवदान मिळालं सोमनाथला, त्याने इथं फलंदाजीमध्ये कर केला, तर आता तीच फलंदाजी दुसऱ्या बाजूने होणार का? हा चेंडू पहा गॅप मध्ये ढकलला. इथं शॉर्ट थर्मॅनला शर्यत लागली. शर्यत कोण जिंकणार? चेंडू शर्यत जिंकेल. खणखणीत दणदणीत चौकार.
पाच चौकार आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आला. इथं जीवदानाचा फायदा आता होताना पाहायला मिळतोय. जीवदान किती घातक असतात याआधी देखील पाहिलं, आता देखील अनुभवायला मिळतंय. क्रिकेटचा खेळ म्हणला की इतिहास रचले जातात, क्रिकेटचा खेळ म्हणला की रंगत दाखवली जाते, क्रिकेटचा खेळ म्हणला की ताकद दाखवली जाते. आज तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये जिंदगी का रास्ता असं नाही होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता, जब तक पडे ना पत्थर पर हातोडी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आज पाहायचंय इथं कोण संघर्ष करणार. हा चेंडू आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर फोडलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती. इथं एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न फसला, चेंडू सीमाबार. चौकार 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 लगोपाठचे 2 आलेत. चौकार हॅट्रिकची उंबरट्यावरती आता निखिल असेल. मी आधी देखील म्हणलो तो फार मोठा अनुभव निखिलकडे आहे. ही ताकद संघाची आता पुन्हा एकदा बरसायला सुरुवात झाली आहे. हॅट्रिक बॉल आदेशवरती आपण पाहतोय फार मोठा आक्रमण मैदानाच्या आतमध्ये आहे. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 26 धावा. सामना होता कुठं 14 चेंडू 15 वरती आलाय. हा चेंडू देखील पहा इथं फुलटॉस आहे. इथं पाहायचंय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली, चेल पहा मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी झाला आणि फलंदाज निखिल बाद. फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी बाद होईल. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय सासवड शहर विद्यार्थी अध्यक्ष आदरणीय आमचे सौरभजी मेत्रे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आपल्याला देखील विनंती करेल व्यासपीठावरती या. सर्व मान्यवर पाहुण्यांचं देखील मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. पवन आलाय. पवनची फलंदाजी आता संघाला गरजेची असेल. निखिलने आपण पाहतोय त्याचं काम करून दिले. 2 चौकार पाहायला मिळाले. हॅट्रिक बॉल होता त्यावरती तो बाद होतोय. फुलटॉस चेंडूवरती आपण पाहतोय जाळ रचलं होतं निखिलसाठी. त्या जाळ्यात मासा अडकला आणि आपण पाहतोय फलंदाज माघारी परततोय. हो यावेळेस चेंडू सुरेख. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ आपण पाहतोय या ठिकाणी संपला गेला. संघाच्या स्कोर कार्ड वरती धावा लागल्या 26. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता मैदानाच्या आतमध्ये 12 आणि वाढवायच्या त्या 15 धावा. सामना होता कुठं सामना जवळ आलाय. आता दोन्ही संघाला एका गोलंदाजाला हे षटक निर्णायक टाकायचंय, कारण हे षटक ठरवणारे शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कशा ठेवल्या जातील. तर दुसऱ्या बाजूला फलंदाज एक माइंड सेट करतील की इथं धावा आता या षटकामधूनच मारायला सुरुवात करावी लागेल, कारण की जितका सामना सोपा केला जाईल तितका संघाला गरजेचा असणार आहे. दोन्ही संघ आता डावपेच खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. चाणक्य खेळला सुरुवात झालाय. षटक क्रमांक आता 3 कोण टाकणार मैदानाच्या आतमध्ये हा देखील चर्चेचा विषय आहे. पानवडी संघासमोर टीम मीटिंग अजिबात नको. सोमनाथ आपण पाहतोय सत्तावरती आता फलंदाजीमध्ये नक्की कामगिरी बजावली. आता गोलंदाजीमध्ये तो आता पाहायचंय संघर्ष करणार का. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होंगी यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. परंतु ही शंका दूर करणारा गोलंदाज की फलंदाज पाहायचंय. सोमनाथ आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती. ओमकार शेठ कदम आणि मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होत आहे. सर्वांचं पुरंदर शिवराज चषकाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस चेंडू आपण पाहतोय खोदून काढलाय. क्षेत्ररक्ष फार दूरवरतून चेंडूवरती येतो. एक धाव पळून पुन्हा दुसरीला प्रयत्न होणार का. नकार. मैदानाच्या आतमध्ये आला. सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढली. आतापर्यंत आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 27 धावा. शेवटच्या 11 चेंडू आणि मानवाच्या 14 धावा. क्या होगा क्या होने वाला है. संघर्ष बनाला. उत्कंठ शिकेला. हा चेंडू फुलटॉस होता जो आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पॉइंटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. इथं धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला गेला. धावा घ्यायला सुरुवात झाली. धावा धावा. आता टाळ्यांचा कडकडा शिट्ट्यांचा आवाज तुम्हाला आता ऐकू येईल. जसा जसा सामना जवळ येणार तसा जसा आता टाळ्यांचा कडकडाट वाढेल. सामना बदलला. शेवटचे 10 चेंडू आणि अजून आपण पाहतो मानवायच्या 12 धावा. हा चेंडू देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरेख. सोमनाथचं कमबॅक. एका वेळेला गोलंदाज फलंदाज इथं वर्चस्व निर्माण करताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ इथं सांगून देत आहेत आम्ही हार मारायला तयार नाही. शेवटपर्यंत झुंज देणार आहे. 9 चेंडू आणि मानवायच्यात 12 धावा. सामना हा देखील रंगलाय. 4 षटकांचे सामने आज रंगताना पाहायला मिळत आहेत. हा चेंडू देखील फटका फसलाय. चेंडू हवेत असेल. आदेश पाहायचे. चेंडू पर्यंत पोहोचला. चेल झाला. विकेटचं पतन. फलंदाज आकाश बाद.
आकाश आपण पाहतोय जो संघाचा नेता होता, संघाचा कणा होता, त्याला आता इथं माघारी पाठवलंय सोमनाथनं. आपला अनुभव पानावर लावतोय सोमनाथ, इथं त्याला माघारी पाठवतोय. नवीन फलंदाज येईल मैदानाच्या आतमध्ये. मल्लू आपण पाहतो आता गेम चेंजर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येईल. या खेळाडूवरती सर्वांच्या नजर असेल. होत्याचं नव्हतं करणारा फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर ताकदवर गोलंदाज समोरच्या बाजूला आता सामना करायचा आहे मल्लूला, जो रिटर्न क्रीज वरती आहे. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा करण्याचा प्रयत्न होता. पवनचा चेंडू बॅटवरती आला नाही. एक धाव पळून पुन्हा दुसरीला प्रयत्न होणार का? प्रयत्न झालेत आणि पाफेकी उशीर आहे. ही उशीर आपण आता नको, थोडीशी घाई करावी लागेल. इथं अति घाई व्हायला पाहिजे आता, कारण की सामना दूर दूर होत चाललाय. संघाचं स्कोर कार्ड जर पाहिले गेलं आतापर्यंत 31 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असेल 7 आणि बनवायच्या 10 धावा. सामना रंगला, सामना रंगवला. जो आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंनी 7 चेंडू 10 धावेंची गरज. हा चेंडू फार निर्णायक असेल. या चेंडूवरती विकेट येणार का षटकार चौकार येणार? सामना जड होता, तो हलका खेळला जाणार का? दोन्ही संघांकडनं पाहायचंय. या चेंडूवरती सामन्याचं समीकरण देखील असेल. वेळ वाचवा, वेळ. टीम मीटिंग नको. 7 चेंडू आणि बनवायच्या 10 धावा. धडधड वाढवणारा सामना, प्रेशर वाढवणारा सामना तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. काय कारमंतर आपण पाहतो आता मल्लून पवनला दिलाय. यावेळेस बॅटची एज, इथं चेंडू आपण पाहतो गॅपमध्ये जाता राहिला. थर्डमॅनचा शिदर्शी आपण पाहतो चेंडूवरती येईल. सिंगल आली. षटक क्रमांक 12 मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ संपतोय. संघाच्या धावफलकावरती धावा लागल्या 32 धावा. शेवटचे 6 चेंडू बनवायच्यात 9 धावा. 6 चेंडू आणि बनवायच्यात 9 धावा. गोलंदाजी आता दिली कोणाच्या हातात जाणार? सामना आपण पहा कालचा 8वा. 6 चेंडू 9 लागत असताना सामना आला 3 चेंडू 9 वरती. आणि ललितनं काल या ठिकाणी षटकार खेळला, तो टायमिंगला आला. ते 2 संघ जर पाहिले गेलं वेळ वाचवा, वेळ. कालचा सामना तुम्ही आठवा, पिसर विरुद्ध चांबळी. असाच सामना होता. 6 चेंडू 9 लागत असताना पहिले 3 चेंडू योगेशने डॉट टाकले. त्यानंतर 4थ्या चेंडूवरती षटकार खेळला ललित आयकोननं. कामथडी एक्सप्रेसने काल इथं सामना असा जिंकून दिलाय. आता इथं हे फलंदाज म्हणजे एका बाजूला तुम्ही पाहताय पवन आहे, तर दुसऱ्या बाजूला मल्लू. ही जोडी आज मैदानामध्ये आग होतील का गोलंदाज इथं धार दाखवेल? पाहायचे मैदानाच्या आत. मचिंद्र आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गमध्ये आलाय. पहिल्या चेंडूवर हलक्या तरी खेळलाय. दुसरीला प्रयत्न होणार का? नकार. इथं काय घरट सोडलं पवन. बॅक टू द पविलियन. विकेट मिळाली. 1 धाव देखील आली. सामना बदलला. 5 चेंडू बनवायच्यात 8 धावा. प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना. हे वैशिष्ट्य आहे पुरंदर शहर चषकाचं. हे वैशिष्ट्य आहे आयोजक कमिटीने घेतलेल्या कष्टाचं. हे वैशिष्ट्य आहे प्रेक्षकांनी दिलेल्या साथीचं. आणि हे वैशिष्ट्य आपण पाहतोय वाढदिवसाचं असेल आमच्या माननीय नामदार विजय बापू शिवतारे साहेबांच्या केलेल्या गुणगौरवाचं, केलेल्या कार्याचं आज आपण पाहतोय या ठिकाणी सार्थ होताना पाहायला मिळतोय. सामना काय रंगलाय, सामना काय रंगवलाय मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज येईल. निखिल आपण पाहतोय आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. कौतुक करावं लागेल मच्छिंद्रचं. लाज जेव्हा पहिला चेंडू तर पडलाय. अजून 5 चेंडू टाकायचे. डू और डाय करो या मरोची लढत. जिंकले तर तृतीय फेरीत, पराभूत झाले तर या स्पर्धेला राम राम बाय बाय. आणि स्पर्धेची वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. पुरंदर शहर चषक 2021. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मच्छिंद्र तयार. समोरच्या बाजूला बिग ब्लास्ट मल्लू. हा चेंडू वेगवान. मच्छिंद्र बाईत तोफेचे गोळे काय ताकदीने टाकताना पाहायला मिळतोय. वेग आहे गोलंदाजाकडे. फलंदाज मल्लूला आपण पाहतोय चेंडू समजू शकला नाही. मल्लूकडे आपण पाहतोय गेम चेंजर खेळाडू म्हणून या स्पर्धेमध्ये पाहिले होत्याचं नव्हतं करणारा फलंदाज आहे. ती कामगिरी आज पुन्हा एकदा भाजवायची आहे. संघ अडचणीत आला पुरंदर वॉरियर्स. इथं मैदानामध्ये गोलंदाजीची धार कोणाकडे आहे तर पानवडी संघाचा हुकमी एक्का. आता इथं गोलंदाजी करतोय मच्छिंद्र. जाऊया पुन्हा एकदा.
गोलंदाज तयार. हा चेंडू बाबी हिट करण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक पाहायचंय डाऊन द बॉल. आणि काय इथं काय घडलंय, झेल सुटला गेला मंडळी. इथं मन देखील आपण पाहतोय तुटताना पाहायला मिळतील. ह्या झेलचं महत्व आता येणारा काळ सांगेल. धावा मिळाल्या, इथं संघाचं स्कोर कार्ड देखील वाढलं. 37 धावा, 4 धावा म्हणजे इथं दिवाळीचा बोनस आजच मिळालाय मंडळी. याआधी देखील आपण पाहतोय तीच चूक होती, आता देखील तीच चूक पुन्हा एकदा घडली. सामना बदलला. शेवटचे चेंडू शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये 3 आणि बनवायच्यात 4 धावा. 3 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. सामना इतका वेळ पाहिले जनरल वॉर्ड मध्ये होता, आता सामना आयसीयूत येऊन पोहोचलाय. थडथड वाढवणारा सामना आहे. प्रेक्षकांच्या नजरा आज तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतील. गोलंदाज तयार असेल. बचिंद्र पुन्हा एकदा समोरच्या बाजूनं. हा चेंडू देखील सुटला. इथं देखील काय झेल सुटला गेला. आणि पहा, हा झेल जर झाला असता ना मंडळी तर हा चेंडू देखील डॉट असता. परंतु इथं जर तर आहे, क्रिकेटमध्ये जर त्याला मान्यता नाही. जे काय सिद्ध करायचंय ते तुम्हाला स्वबळावरती आज सोमनगडवरती सिद्ध करावं लागेल. चुका आणि चुका, इतक्या चुका घडल्यात ना तर एखाद्याच्या पायात आज चूक भरेल. इतक्या चुका मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय अंतिम सुरू आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 2 बनवायच्या 3 धावा. सामना आपण पाहतोय धडधड वाढली. उत्कंठा शिकेला पोहोचली. कोण जिंकणार, पानवडी का दुसऱ्या बाजूला पुरंदर वॉरियर्स? क्षेत्ररक्षण करणारा संघ जर पाहायला गेला पुरंदर वॉरियर्स संघ जो आपण पाहिले याआधी होता, आता पानवडी संघ क्षेत्ररक्षणामध्ये आहे. 2 चेंडू बनवायच्या 3 धावा. गोलंदाज मच्छिंद्र पहा, इथं लाजवाब षटक म्हणावं लागेल. या गोलंदाजाचं क्षेत्ररक्षणाची साथ आज त्याला मिळत नाहीये. 2 चेंडू 3. निखिल तयार समोरच्या बाजूला. हो, हा चेंडू देखील लाजवाब. इथं एक धाव पळून पूर्ण दुसरीला प्रयत्न केला नाही. पहा मैदानाच्या आतमध्ये. आणि हा सामना देखील आलाय 1 चेंडू आणि 2. यावेळेचा याआधीचा सामना देखील काय होतं मंडळी, 1 चेंडू आणि 2 होत्या. त्यावेळेला काय घडलं होतं, तो चेंडू डॉट आला होता. परंतु आता या सामन्यामध्ये आपल्याला पाहायचंय 1 चेंडू 2 वरती काय केलं जाणार आहे. आता विवाह रचना देखील बदलली जाईल. सामना सुपर ओव्हर पाहायला मिळेल का, स्पर्धेमध्ये अजून सुपर ओव्हर झालेली नाही, ती आज पाहायला मिळेल का, हे देखील पाहायचं मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब गोलंदाजी म्हणावी लागेल मच्छिंद्रची. मल्लू आपण पाहतो इथं 2 धावा पूर्ण करेल का, इथं गोलंदाज मच्छिंद्र डॉट चेंडू टाकेल. एकदा टाळ्या वाजवा मंडळी, सामना जर आवडला असेल तर. 1 चेंडू 2. हृदय विकाराचा त्रास असेल ना तर हा सामना पाहू नका. इतका प्रेशर वाढवणार आहे. धडधड, दबाव, गोलंदाज की फलंदाज. 1 चेंडू बनवायच्या 2 धावा. आजचा दुसरा सामना देखील तसा झालाय 1 चेंडू 2 वरती. पहिला सामना देखील 1 चेंडू 2 वरती होता. त्यावेळेला क्षेत्ररक्षकांनी जिंकला होता. आता कोण जिंकणार? हा चेंडू फुलटस होता. क्षेत्ररक्षक पाहिजे दूरवरतून येतोय. हा धाव जर आपण बाजू अडवली गेली तर इथं पहा चेंडू निसटला. आणि काय इथं धावा पळून पूर्ण. आणि पुरंदर वॉरियर्स इथं निर्णायक रोमहर्षक विजय मिळवत आहेत. हार्दिक हार्दिक असा अभिनंदन. पहा जल्लोष, आनंद काय असतो आज मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आज सगळेच सामने इथं रंगत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पानवडी संघ देखील पहा एक चांगला खेळ दाखवला. झेल सुटले परंतु थोडस आज क्षेत्ररक्षण कमी पडते. चांगला खेळ तुम्ही देखील दाखवला, त्याबद्दल तुमचं देखील मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. गोलंदाजाचं मी खरं कौतुक करेल मच्छिंद्रचं. काय गोल चेंडू टाकले होते, एकही चेंडूवरती त्यांनी फटका खेळू दिला नव्हता. परंतु धावा अशा आल्या ना सर्व नशिबाच्या विरुद्ध होत्या. त्याचं देखील मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. या सामन्याचा आपण पाहतो मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत, ज्यानं 1 षटक टाकलं, फक्त 2 धावा दिल्या. आणि फलंदाजीमध्ये आपण पाहतोय 8 चेंडू आणि 12 धावा बनवणारा आकाश ठरतोय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला आकाश या. ज्यानं आपण पाहतोय फक्त 2 धाव्यांचं स्वस्त षटक टाकलं, टर्निंग षटक, आणि त्याचप्रमाणे 12 धावा आपल्या वैयक्तिक संघासाठी बनवल्या. असा आकाश ठरतोय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मल्लूने देखील आपण पाहतोय एक चांगली शेवटपर्यंत झुंज दिली.
चांगला फटका आपण पाहतोय मल्लूने देखील खेळला, त्याने देखील 8 ते 9 धावा संघासाठी बनवल्या. संघाला एक मी आधी देखील म्हणत होतो गेम चेंजर खेळाडू आहे, त्याचं देखील मनपूर्वक स्वागत करेल. हॅलो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय पंचायत समिती पुरंदरचे माजी सभापती आदरणीय अतुलदादा मस्के साहेबांना. मी या ठिकाणी विनंती करेल आपल्या हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. सागरदादा मुकाशी साहेबांना देखील मी विनंती करेल, आमच्या स्पर्धेचे मार्गदर्शक. त्याचप्रमाणे मंदारदादा गिरमे आमच्या स्पर्धेचे आयोजक कमिटीतील युवा सेना अध्यक्ष आणि ज्यांच्या वतीने आपण पाहतोय या आयोजक कमिटीला फार मोठं सहकार्य आहे. मान्यवरांच्या हस्ते आपण हा मॅच किताब दिलेला आहे. माझ्या समोर जोडला जाईल. आपण पाहतोय आकाश युवा खेळाडू आहे. चांगली चमक आकाश तुझी आज पाहायला मिळाली, गोलंदाजी देखील सुरेख पाहायला मिळते. कसं वाटतं आज खेळताना थोडासा प्रेशरचा सामना होता हा देखील, त्याबद्दल? मला खेळताना खूपच छान वाटतंय. मला खेळायची संधी त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो. आभार तर मानायचे आहेत, परंतु जाऊ नका इकडे, अजून थोडंसं काम आहे. पहा, ज्या वेळेला खेळत होता 1.2 लागत होते, बरोबर मल्लूवरती विश्वास होता का? हो, मल्लूवरती खूपच विश्वास होता. का बरं? मल्लू पहिल्यापासूनच खूप भारी खेळतो, त्यामुळे मल्लूवरती खूप माझा विश्वास होता. टाळ्या वाजवा मल्लूसाठी देखील. सुरेख निर्णय खुळे. इतका वेळ ज्यावेळेला धडधड वाजून सामना असतो, प्रेशर असतं, त्यावेळेला या 1.2 बनवून देखील महत्वाचं होता. परंतु तू 12 बनवले आणि एक फक्त 2 धावेचं षटक टाकलं. तुला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण पाहतो या ठिकाणी दिला, त्याबद्दल तुला देखील शुभेच्छा असतील पुढील सामन्यासाठी. जाऊया लेट्स प्ले पुन्हा एकदा. पुरंदर शिवराज चषक 2021चा सामना क्रमांक 3 सुरू होईल. एका बाजूला असतील वाल्ले आणि त्यांच्या विरोधात BM11 सासवड. असा सामना आपण पाहतोय आता मैदानाच्या आतमध्ये रंगेल. दोन्ही संघाला शुभेच्छा आणि सदस्य. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओ टू द कॉमेंट्री बॉक्स. अनिकेत गुंजा सर यांच्याकडे जुन्नर तालुक्याचा बुलंद आवाजानंतर मायक्रोफोनचा ताबा घेतील. थँक्यू. आणि का आजी बांध केली